आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खानदेश स्पेशल वरणबट्टीची रेसिपी। खानदेशात अत्यंत प्रसिद्ध असा हा पदार्थ आहे आणि कोणी पाहुणे आले तर पाहुणचारासाठी हा पदार्थ हमखास केला जातो। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। बट्टी बनवण्यासाठी इथे आपले हे जे रोजच्या वापरातलं पोळ्या किंवा चपाती बनवण्यासाठीचे जे पीठ आहे तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। वजनी प्रमाणात हे अर्धा किलो आहे आणि वाटीने जर मोजलं तर एक साधारण 4 ते 5 वाट्या हे पीठ घेतलेलं आहे। तर त्यामध्ये अगदी थोडेसे मसाले टाकून घेतले। तर थोडंसं इथे लाल मिरची पावडर, थोडी हळद, थोडे जिरे आणि थोडासा ओवा टाकून घेतलेला आहे। आता हे सर्व टाकल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ। आणि आता हे जे पीठ आहे गव्हाचं पीठ हे रोजच्या वापरातले बट्टीसाठीचं नाही आहे, म्हणून याच्यामध्ये टाकून घेतला आहे थोडासा खाण्याचा सोडा। त्यासोबत यात टाकून घ्यायचे 2 चमचे तूप। आता इथे तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर केलात तरी चालेल, परंतु तेल टाकताना मग इथे 4 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्या आणि मग ते वापरा। इथे मी 2 चमचे तूप नॉर्मल टेम्परेचरला जे होतं ते वापरलेलं आहे। आता हे सगळे मसाले ह्या पिठामध्ये नीट मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून ह्या पिठाचा चांगला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर फार सैलसरही पीठ मळायचं नाही आहे किंवा अगदी घट्टसरही मळायचं नाही आहे। तर साधारण चपातीला आपण जसं मळतो त्याच पद्धतीने हे पीठ सगळं मळून घ्यायचं आहे। हा गोळा मळून झाल्यानंतर एक साधारण 10 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। तर त्याआधी त्याला थोडंसं तेल लावायचं आणि तेल लावून पुन्हा एकदा हे जे कणिक मळून घेतलं हे चांगलं मळून घ्यायचं आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। दहा मिनिट झाले, परत एकदा हे तेल लावलं आणि हे कणिक चांगलं मऊ करून घेतलेलं आहे किंवा चांगलं मळून घेतलेलं आहे। आता हे कणिक चांगलं मळून घेतल्यानंतर यातला थोडासा गोळा घ्यायचा आणि याच्या आपण आता बट्टी करायला सुरुवात करणार आहोत। तर थोडासा गोळा घेतल्यानंतर इथे पळपाटलं मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे, पण तुम्हाला जर तेल किंवा तूप लावून लाटायचं नसेल तर तुम्ही हा गोळा जो आहे हा कोरड्या पिठात घोळून त्यानंतर मग ह्याची जी आपण नेहमीप्रमाणे पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही जी एक पोळी लाटून झाली ती एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आहे। तर पोळी पण फार आपण जशी रोज लाटतो त्याच प्रमाणे लाटून घेतलेली आहे, फार पातळही नाही किंवा फार जाडही नाही। एक पोळी लाटून झाली, याचप्रमाणे दुसरी पण पोळी लाटून घ्यायची आहे। तर दुसरी पण पोळी इथे लाटून घेतलेली आहे। आता ह्याच्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावल्यामुळे बाटी जी आहे ती चांगली खमंग आणि खुसखुशीत होते, म्हणून इथे तुपाचा वापर केला आहे। पण तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करा। तूप लावल्यानंतर आता ह्याच्यावर थोडंसं कोरडं पीठ भुरभरून घ्यायचं आहे आणि त्यावर आपण मगाशी जी अजून एक पोळी लाटून ठेवलेली होती ती ठेवायची। परत याच्यावर थोडंसं तूप लावायचं, पुन्हा एकदा ह्याच्यावर थोडं कोरडं पीठ टाकायचं आहे आणि आता ही जी पोळी आहे या दोन्ही पोळ्या ह्या नीट व्यवस्थित रोल करून घ्यायच्या आहेत। तर रोल करताना ह्या थोड्या अशा प्रेस करत जायचे, दाबत जायच्या, म्हणजे मग त्या पटकन सुटणार नाहीत। आणि व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे याची बट्टी करून घ्यायची आहे। तर बट्टी करताना बट्टी जी आहे किंवा हा जो गोळा आहे हा खालच्या साईडला दुमडत जायचा, म्हणजे त्याचे जे पदर आहे ते छान नंतर जेव्हा आपण तळणार तर ते छान सुट्टे होतात। तर ह्याप्रमाणे पण तुम्ही अशी बट्टी बनवू शकता। आणि दुसरी अजून एक पद्धत आहे ती पण आपण पुढे बघूयात। इथे एक पोळी लाटून घेतली, त्याला नेहमीसारखं तूप लावून घेतलं, परत त्यावर थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतलं, त्याच्यावर परत दुसरी पोळी ठेवायची, त्यालाही थोडं तूप लावायचं, त्यालाही थोडं कोरडं पीठ भुरभरून घ्यायचं आणि परत एकदा हे असं दुमडून घ्यायचं आहे। आणि आता ही जी आपण दुमडून घेतलेलं आहे हे मध्ये कट द्यायचा याला आणि परत हे असं खालच्या साईडला दुमडून घ्यायचं आणि अशा प्रकारे बट्टी करून घ्यायची। यापैकी जे तुम्हाला सोपं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही ही बट्टी बनवू शकता। आता ह्याचप्रमाणे सगळ्या बट्टी आपण करून घेणार आहोत। तर इथे सगळ्या बट्टी करून झालेल्या आहेत। आता ह्या सगळ्या बट्टी वाफवून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक स्टीमर ठेवलेला आहे। खालच्या भांड्यात पाणी टाकून घेतलं, पाणी चांगलं गरम झालं की त्यानंतरच मग ह्या बट्टी इथे वाफवण्यासाठी ठेवायच्या आहेत। तर सगळ्या बट्टी आता यामध्ये ठेवून वाफवून घेऊयात।
ते एक साधारण 10 ते 15 मिनिट आपण या बट्टी वाफवून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि हे पहा बट्टी एकदम छान वाफवल्या गेलेल्या आहेत। त्याचं जे आकारमान आहे ते सुद्धा इथे जास्त वाढलेलं आहे। आता ह्या बट्टी एक साधारण 10 ते 15 मिनिट थंड होण्यासाठी लागतील, तर बाजूला ठेवून देऊयात। बट्टी पूर्ण थंड झालेल्या आहेत, त्या आता कट करून घ्यायच्या आहेत। तर त्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि मग ह्या बट्टी कट करून घ्यायच्या आहेत। आता ह्यातली एक बट्टी कट करून बघितली तर हे पहा आपण मगाशी ज्या पद्धतीने रोल केलं होतं त्यामुळे ह्या बट्टीला असे लेयर्स पडलेले आहेत किंवा अशा घड्या पडलेल्या आहेत, त्यामुळेच याला घडीची बट्टी असंही बोललं जातं। तर आता ह्या सगळ्या बट्टी आपण कट करून घेणार आहोत आणि नंतर मग त्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या बट्टी कट करून झालेल्या आहेत, त्या आता तळून घेऊयात। तर तळण्यासाठी इथे गॅसवर तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये। तर तेल फार कडकडीत गरम करायचं नाही आहे की अगदी धूर निघेपर्यंत वगैरे, किंवा अगदी कमी पण गरम नसावं। तेल जर जास्त गरम असेल तर बट्टी ज्या आहेत त्या बाहेरून तळल्या जातात, परंतु आतमध्ये मात्र थोड्या कच्च्या अशा वाटतात। आणि जर कमी गरम असेल तर बट्टी खूप तेलकट होतात। त्याच्यामुळे तेल जे आहे हे मध्यम गरम असावं। त्यासाठी त्यात आधी एक थोडासा तुकडा टाकून बघायचा, जर तो हळूच वर आला तळून याचा अर्थ तेल जे आहे ते बट्टी तळण्यासाठी व्यवस्थित गरम आहे। एका वेळी जेवढ्या बसतील तेवढ्या बट्टी आपण यामध्ये तळून घेणार आहोत। तर बट्टी ज्या आहेत एक साधारण 3 ते 4 मिनिटात चांगल्या सोनेरी रंगावर तळल्या जातात। आता इथे गॅसची जी फ्लेम आहे ती मध्यमच ठेवलेली आहे आणि मध्यम आचेवर तेल गरम केलेलं असताना आपण ह्या बट्टी छान सोनेरी रंगावर तळून घेतलेल्या आहेत। आता बट्टी तळून झाल्या, त्यासोबत खाण्यासाठी वरण करायचे। तर वरण करण्यासाठी इथे मी 1.5 वाटी तुरीची डाळ चांगली स्वच्छ धुवून कुकरमध्ये टाकून घेतली। त्यामध्ये पाणी टाकले, त्यात थोडीशी हळद आणि थोडं तेल टाकून घेतले आणि इथे मध्यम गॅसवर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून ही डाळ आपल्याला चांगली मऊसूत अशी शिजवून घ्यायची आहे। तर 3 ते 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि इथे डाळ जर चेक केली तर डाळ एकदम चांगली मऊसूत अशी शिजलेली आहे। आता या ठिकाणी आपण हे जे वरण करतो हे साधंच वरण करतो, याला फोडणी वगैरे काहीही देणार नाही, कारण बट्टीसोबत जे वरण असतं हे साधं वरणच खाल्लं जातं, त्यामुळे आपण इथेही साधंच वरण केलेलं आहे। आता हे वरण आपल्याला परत एकदा चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यासाठी इथे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। तर मला इथे पेलाभर पाण्याची गरज पडलेली आहे, त्यामुळे मी इथे पेलाभर पाणी टाकून घेतलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि थोडंसं हिंग आणि या वरणाला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे आणि वरण चांगलं उकळलं की बट्टीसोबत खाण्यासाठी हे वरण तयार झालेलं आहे। तर आता इथे वरणही तयार झालेलं आहे, बट्टी पण तयार झालेली आहे। सर्व करूयात। तर इथे अशा ह्या खमंग खुसखुशीत अशा बट्टी तयार झालेल्या आहेत, त्यासोबत खाण्यासाठीचं साधं वरण आणि ह्या वाटीमध्ये इथे मी साजूक तूप जे आहे ते पूर्णपणे वितळून घेतलेलं आहे। आणि या 2 वाट्यांमध्ये जर तिखट म्हणून काही हवं असेल तर शेंगदाण्याची आणि तिळाची चटणी घेतलेली आहे। ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरच घ्या तुम्ही। तर अशा ह्या खमंग खुसखुशीत बट्टी तुम्हीही नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।